आपल्या भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू स्मृती मंदाना अलीकडे मैदानात क्रिकेट खेळताना दिसत आहे आणि मला वाटते कालच तिने T20मध्ये 4000 रन्स कंप्लीट केले आहे. भारतीय महिला संघातून पहिली महिला असेल ती की तिने 4000 रन्स कंप्लीट केले आहेत. खरं तर इतकं मोठं प्रकरण होऊन सुद्धा ती लगेच मूव्ह ऑन झाली आणि खरंच तिला मानलं पाहिजे. तिचं एखादं ध्येय पुढं तिनं ठेवलं किंवा तिने त्या ध्येयालाच महत्त्व दिलं आणि त्यामुळे ती आता त्या स्टेजवर आहे, त्या लेवलला आहे. ती खरंच खूप छान गोष्ट आहे ही. आणि महाराष्ट्राच्या मुलींना मला हेच फक्त सांगायचं आहे किंवा भारतातल्या सर्वच मुलींना मला हे सांगायचं आहे की प्रकरण काहीही घडो तिच्या बाबतीत जे काही घडलं असेल ते घडलं असेल, पण तसंच प्रकरण जर तुमच्या बाबतीत घडत असेल किंवा घडलं असेल तर ह्यातून पटकन मूव्ह ऑन व्हा आणि एखादं ध्येय आपल्यासमोर ठेवा किंवा एखादा छंद जोपासा आणि त्यात वेळ वाया घालवा. नको त्या ठिकाणी वेळ वाया घालवू नका किंवा असं काही प्रकरण घडल्यानंतर मी त्याच्याशिवाय राहूच शकत नाही, मला तो हवाच आहे, मी माझ्या जीवाचं काहीतरी वाईट करून घेईन, असल्या काही गोष्टी न बोलता तुम्ही आपल्या ध्येयावर काम करा, आपला छंद जोपासा आणि तिथंच तो तुमचा वेळ वाया घालवा. नाही त्या ठिकाणी वेळ वाया घालवून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. आणि ह्याचं जिवंत उदाहरण आहे ती म्हणजे स्मृती. खरं तर खरंच ग्रेट आहे ही मुलगी. आणि असं काही नाही ती कोणत्या दुसऱ्या देशातील आहे किंवा दुसऱ्या राज्यातील आहे, तर ही वाघीण महाराष्ट्रातलीच आहे, सांगली जिल्ह्यातीलच आहे. जास्ती लांबचं उदाहरण नाही आहे हे आपल्यासाठी. खरं तर हिनं ध्येयावर कष्ट घेतलं आणि इतकेही जास्ती दिवस झाले नव्हते. ह्यातून तिला मूव्ह ऑन होणंसुद्धा तिनं गरजेचं वाटलं तिला, की कारण तिचं ध्येय होतं. आणि करण्यानंतर जास्तीत जास्त ती 15 ते 20 दिवसांनीच ती लगेच आपल्याला मैदानात दिसायला लागली आणि आत्ता तर सध्या ती मॅचेस खेळते आहे, ध्येयावर काम करते आहे. खरंच ह्याच्यातूनच आपल्याकडे घेण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत आणि ह्यातूनच जिद्द निर्माण करा आणि तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका. स्मृती खरंच सॅल्यूट तुला, मानलं, खरंच ग्रेट आहेस.